नमस्कार. अक्षय तृतीयेला सनातन धर्मामध्ये अतिशय जास्त महत्व आहे. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. या दिवशी केलेले दान, जप, साधना याचं पुण्य तुम्हाला कैक पटीने मिळत असतं. त्यामुळे या दिवशी जप, साधना तर अवश्य करा, पण सोबत दान सुद्धा करा. हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी चंद्र आणि सूर्य स्वतःच्या उच्च राशीमध्ये असतात. आणि ह्या वर्षी एक खूप छान योग जुळून आलेला आहे. शुक्र जो लक्झरी, पैसा, प्रेम, सौंदर्य याचा कारक आहे, तो सुद्धा रात्री 8 वाजता स्वतःच्या उच्च राशीमध्ये जाणार आहे. त्यामुळे हे तीन जे ग्रह रात्री 8 वाजता उच्च राशीमध्ये राहतील. त्यामुळे यावेळेस खूप छान धनयोग जुळून आलेला आहे. यावेळेस केलेली साधना याचं पुण्य तुम्हाला कैक पटीने जास्त मिळेल. मी तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहे. रात्री 8 वाजता देवीजवळ तुपाचा दिवा लावा, तिची सागर संगीत पूजा करा, नैवेद्य दाखवा, तिला प्रार्थना करा, तिला क्षमा मागा की या जन्मी किंवा याच्या आधीच्या कुठल्याही जन्मी जर माझ्याकडून कळत न कळतपणे कोणाला काही त्रास झाला असेल त्यासाठी मी तुझी क्षमा मागतो. माझ्या सगळ्या चुकांसाठी मी तुझी क्षमा मागतो. नंतर मातेला तुमच्या अडचणी सांगा, जसं आपण आपल्या आईला सांगतो. तिला प्रार्थना करा की आई मला या अडचणीतनं सोडव आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद दे की माझ्या कुटुंबाला नेहमी धनधान्य, समृद्धी, चांगलं आरोग्य लाभेल. आता तुमच्या प्रॉब्लेम नुसार मी तुम्हाला 2 उपाय सांगते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये मनी ब्लॉकेजेस आहे, तर तुम्ही पहिल्यांदा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. त्यानंतर 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करा आणि परत एकदा विष्णू सहस्त्रनामचं पठण करा. जर तुम्हाला वाटतंय की माझ्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, तर 16 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करा. जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. धन्यवाद.